आपल्याकडे अनेक देवतांची अनेक मंदिर आहेत, अष्टविनायक आहेत, 11 मारुती आहेत, विष्णूची शंकरांची भरपूर मंदिरं आहेत, देवीची शक्तिपीठ भरपूर आहेत. त्यामध्ये अष्टविनायक यांच्या यात्रा करण्याची पद्धत आहे. ओळीनी 8ही देवांना जाऊन येणं, दर्शन घेऊन येणं. त्यापैकी प्रत्येकाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे. त्यापैकी जो सिद्धटेकचा गणपती आहे त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. दैत्य मधु गैटभान गांजल हे नगर, इसनू नारायण गाई गणपतीचा मंत्र, राकुस मेल नवाल झालं टेकावरी देऊळ आलं. सिद्धटेकचं वर्णन आहे. मधु आणि कैटभ या 2 राक्षसांनी सगळ्या पृथ्वीला त्राही भगवान करून सोडलं आणि विष्णू त्यांना मारायला निघाले होते, पण त्यांची शक्ती भयंकर होती आणि त्यामुळे त्यांना त्रास होत होता. आणि त्यांनी गणपतीचा मंत्र म्हटल्यावर गणपतीने त्यांना अशी मदत केली ज्यामुळे या मधु आणि कैटभांच्या संकटावरती विष्णू मात करू शकले. याचा थोडक्यात अर्थ असा आहे की आपले जे सगळे देव आहेत हे एकमेकांना मदत करतात, संकटकाळी एकमेकाला मदत करतात आणि सगळ्या राक्षसांवरती युद्धामध्ये विजय मिळवण्यासाठी काही ना काहीतरी असं काम करतात ज्याच्यामुळे राक्षसांचा नाश होईल आणि त्या देवांना मदत होईल एकमेकांना. बऱ्याच वेळेला असं दिसतं माणसांमध्ये की माणसं ही एकमेकाला मदत करणं राहिलं बाजूलाच, पण आपापसातच त्रास कसा दिला जाईल हे बघतात. आपापसात त्रास द्यायचा नाहीच आणि उलट जर कुणाला बाहेरून त्रास होत असेल, दैत्याचा म्हणा शत्रूचा म्हणा, तर त्यांना एकमेकाला मदत करायची आणि सगळ्यांनी मिळून आपल्या शत्रूचा विनाश करायचा आणि चांगलं आयुष्य आपल्याला मिळालं पाहिजे असा प्रयत्न करायचा. आणि म्हणून हा अष्टविनायकामधला हा जो सिद्धटेकचा गणपती आहे त्याचं हे वैशिष्ट्य आहे की तो विष्णूच्या संकटामध्ये विष्णूंना मदतीला धावला आणि त्यांनी मधु आणि कैटभ या राक्षसांना मारण्यासाठी विष्णूंना मदत केली. आपल्याकडे लोक म्हणतात असं की प्रत्येक या माणसं जी आहेत ना ती कशी आहेत, ती आहेत खेकड्यांसारखी आहे. कोणी वर चढायला लागला की त्याचे पाय खेचून त्याला खाली पाडायचं. सगळे आम्ही असेच आहोत. कोणी काही चांगलं करतोय, कुणाला काही मिळतंय, कुणी काही गुणी काही करतोय दाखवतोय असं दिसलं की त्याचे पाय कसे खेचता येतील आणि खाली कसं पाडता येईल खेकड्याची प्रवृत्ती आमची झाली आहे. पण आमचे देव मात्र तसे नाही. ते नेहमी एकमेकाला मदत करतात. ते नेहमी एकमेकाची मदत करून आपल्या मित्राला मोठं करतात. अशा या कथा हे कशासाठी, आपण काहीतरी शिकावं यासाठी. या गोष्टी नुसत्या गोष्टी नसतात. यातून आपल्याला काही समज आली तर बघा, यातून आपल्याला काही चांगलं समजलं तर बघा. आणि यासाठी हे गणपतीचं हा जो गुण आहे तो आपल्या सर्वांनी घ्यावा आणि एकमेकाला मदत करून सगळ्यांनी चांगलं व्हावं. धन्यवाद.